राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी थंडावल्या। आज शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता। आज सकाळी ठिकठिकाणी प्रचार रॅली देखील काढण्यात आल्या, तर जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात आलं। आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर आणि पुण्यात प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले। देवेंद्र फडणवीस यांचा याही निवडणुकीत प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला। त्यांनी एकूण 37 सभा आणि रोड शो केले, तर 6 मुलाखती दिल्या आणि माध्यमांना एकूण 33 मुलाखती देत प्रचार केला। तर एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतल्या दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, मालाड, दिंडोशी आणि जोगेश्वरीमधल्या प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊन स्थानिक मतदारांशी संवाद साधला। अजित पवार यांनी आज पुण्यात धायरी इथं रोड शो करत प्रचार केला। उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तर राज ठाकरे आज प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील आज शेवटच्या दिवशी चंद्रपुरात प्रचार केला। बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाडा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर या शहरांमधल्या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल। निवडणुका निर्भय, मुक्त, पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी ठिकठिकाणचं महापालिका प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत।